फायनान्शियल प्लॅनिंग हा खूप व्यापक कन्सेप्ट आहे सर. पण मेडिक्लेम आता सगळ्यांनाच परवडेल असं नाही. फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये समोरच्या व्यक्तीला फायनान्शियली हेल्दी ठेवणं म्हणजे की भाड्यावर घर घ्यावं की स्वतःचं घर घ्यावं. ऑलरेडी माझ्याकडे एक घर असताना मी इन्व्हेस्टमेंट म्हणून दुसरं घर घेतोय तर ती फ्लॉप आयडिया आहे. त्याचा हप्ता जर कोणाला परवडत नसेल तर त्याला काही पर्यायी भाग आहे. जसं की आता समजा एखाद्याला समजलं की मला 12% रिटर्न येणार आहेत, तर मग हे मला कसं करणार की माझी इन्व्हेस्टमेंट रक्कम किती वर्षात दुप्पट होणार. तर 72 ला तुम्ही रिटर्न पर्सेंटेजने डिवाइड करायचं म्हणजे भागाकार करायचा. 72/12 म्हणजे 6 वर्षात तुमची गुंतवणुकीची रक्कम डबल होणार. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये फ्रॉड होण्याचे किती चान्सेस आहेत? मृत्यूपत्र हा आर्थिक नियोजनामध्ये मोडतो की त्याच्या बाहेर आहे? नमस्कार. क्रिएटिव्ह लाईन्स प्रोडक्शन्स निर्मित मराठी उद्योजकांचा पॉडकास्ट, याचं नाव आहे स्वराज्य उद्योजकांचं. ह्यामध्ये मी रोहित सुर्वे आपलं सगळ्यांचं आज स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत फायनान्शियल कोच प्रकाश महिंद सर. नमस्कार सर. नमस्कार. त्यांचा मागचा पॉडकास्ट आपण आपल्याच चॅनलवरती पाहिला असेल, जो म्युच्युअल फंड संबंधित होता. आज ते आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग ह्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत. तर आपण त्यांचं स्वागत करूया आणि आजच्या चर्चेला सुरुवात करूया. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नक्की काय, ह्याबद्दल पहिल्या आधी आपल्या प्रेक्षकांना माहिती द्या. फायनान्शियल प्लॅनिंग हा खूप व्यापक कन्सेप्ट आहे सर. तर अगदी तो सोप्या भाषेत समजण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की त्याच्यासाठी तुम्हाला एक फॅमिली डॉक्टर हा कन्सेप्ट समजणं फार गरजेचं आहे. आता जेव्हा फॅमिली डॉक्टर या विषयावर आपण बोलतो तेव्हा आपल्याला जेव्हा काही शारीरिक त्रास जाणवतो तेव्हा आपण त्या व्यक्तीकडे जाऊन कन्सल्ट करून त्याच्यातून सोल्युशन घेतो. बट डॉक्टरांसाठी चॅलेंजिंग काय असतं की समोरच्या व्यक्तीला फिजिकली हेल्दी ठेवणं. तसंच फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये समोरच्या व्यक्तीला फायनान्शियली हेल्दी ठेवणं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. ओके. पण आता याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्लॅनिंग आपण करू शकतो? आता फायनान्शियली हेल्दी राहणं म्हणजे काय असतं, आपण समजा जर एखाद्या कुटुंबाचा विचार केला तर त्या कुटुंबासाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणणाऱ्या 3 गोष्टी असतात. त्याच्यामध्ये एक, कुटुंबाचा प्रमुख कर्ता व्यक्ती कुटुंबामध्ये नसणं. दुसरी गोष्ट, कुटुंबातील एखादी व्यक्ती हॉस्पिटलाइज होणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इन्फ्लेशन. ह्या तिन्ही गोष्टींवरती ओव्हरकम करणं म्हणजे आर्थिक नियोजन. अच्छा. आजच्या जगात इन्फ्लेशन मध्ये जे फायनान्शियल कंडिशन सुरू आहे, त्याच्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग करणं किती गरजेचं आहे? खूप गरजेचं आहे सर. कारण नॉर्मल इन्व्हेस्टमेंट करणं आणि फायनान्शियल प्लॅनिंग करणं या दोन्हीमध्ये फार मोठी तफावत आहे. जेव्हा तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करता त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लिटली पहिल्यांदा रिस्क मॅनेजमेंट करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग मध्ये यावं लागतं. मग जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगचा विचार करतो तर तिथे आपल्याला, जसं तुम्ही आता महागाईचा विषय छेडला, तर महागाई जनरली लोक कन्सिडर करताना फक्त गव्हर्नमेंटचा जो क्वार्टरली बेसिसवर जो इंडेक्स डिक्लेअर होतो तो कन्सिडर करतात. पण आपल्यासाठी जो ऍप्लिकेबल असतो तो असतो सीपीआय म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स. आणि त्याच्यामध्ये पण लोक थोडं लाईफस्टाईल कॉस्टचा इंडेक्स ऍड करायचं विसरून जातात. कारण जसं महागाई वाढत असते तसं आपली लाईफस्टाईल कॉस्ट पण अपग्रेड होत असते. आता लाईफस्टाईल अपग्रेड होणं म्हणजे 1 BHK मधून 2 BHK मध्ये शिफ्ट होणं, 2 व्हीलर मधून 4 व्हीलर मध्ये जाणं किंवा स्मार्टफोन पासून ऍपलकडे जाणं. तर याला म्हणायचं आपण लाईफस्टाईल कॉस्ट पण आपली अपग्रेड होत असते. मग तो पण इन्फ्लेशन फॅक्टर आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग मध्ये कन्सिडर करावा लागतो. आता तुम्ही रिस्क मॅनेजमेंट हा शब्द उच्चारला, तो काय आहे नक्की? जसं मगाशी मी म्हटलं होतं की एखाद्या फॅमिलीला 3 गोष्टी असतात की ज्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणू शकतात. एक, त्या फॅमिलीचा कर्ता पुरुष फॅमिलीमध्ये नसणं. मग त्याच्यासाठी प्रोव्हिजन काय असतं की त्या व्यक्तीचा एक ॲडिक्वेटली इन्शुरन्स करावा लागतो. दुसरी गोष्ट असते की त्या फॅमिलीमधला समजा एखादा मेंबर हॉस्पिटलाइज झाला तर त्याच्यासाठी त्यांचं मेडिक्लेमचं प्रोव्हिजन करावं लागतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचं जे आर्थिक उद्दिष्ट आहेत याच्या व्हॅल्युएशन वर्षानुवर्षे वाढत जातं, कारण महागाई वाढत असते. म्हणून वाढत्या महागाईनुसार त्यांचा पैसाही वाढवणं याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग गरजेचं असतं. आता ह्याचे काही पोटभाग आहेत की किती प्रकार आहेत, काही त्याच्याबद्दल? आता याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला 2 ऑप्शन असतात. एक, जे प्री डिझाईन स्ट्रक्चर असतात, जे ऑलरेडी प्लॅन्स डिझाईन झालेले असतात, त्याच्यामध्ये जर स्वतःला आपण ऍडजस्ट केलं तर ते नॉर्मल इन्व्हेस्टिंग होतं. पण प्लॅनिंग मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी पहिल्यांदा आयडेंटिफाय करायला लागतात की समोरच्या व्यक्तीचं एक्झिस्टिंग प्रोव्हिजन काय, त्यांचा सोर्स ऑफ इन्कम काय, त्यांचं एक्सपेंडिचर पार्ट किती आहे, म्हणजे खर्च किती आहे, भविष्यातले आर्थिक उद्दिष्ट काय आहेत, आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या इन्फ्लोचं त्या पद्धतीने रूपांतर करावं लागतं. तर ते आपण प्लॅनिंग मध्ये करू शकतो. म्हणजे साधारणपणे जर का एखाद्याचा पगार 20,000 असेल
तर मग त्यांनी त्याचं तुम्ही प्लॅनिंग कसं कराल? होऊ शकतं. आता 20,000 जेव्हा त्यांचा जो इन्कम असतो, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा खर्चाचा भाग किती हा बघावा लागतो. मग ते खर्च जाऊन जी रक्कम शिल्लक राहते, त्या रकमेपासून आपण त्यांचं आर्थिक नियोजन सुरू करू सुरू शकतो. करू शकतो. मग आता जेव्हा समजा तुमच्याकडे फायनान्शियल प्लॅनिंग करायला कुठलातरी व्यक्ती येतो, प्रायमा फेसी किंवा बेसिक गोष्ट तुम्ही काय नोट डाउन करून घेता? आम्ही पहिल्यांदा त्यांचा सोर्स ऑफ इन्कम बघतो, हं, त्यांचं एक्सपेंडिचर बघतो, त्यांचं डेट स्ट्रक्चर बघतो. त्याच्यानंतर त्यांची आर्थिक उद्दिष्ट काय आहेत ते बघून मग त्यांचं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग आम्ही डिझाइन करतो. हं. आजच्या काळामध्ये मेडिकल कंडिशनवरती जास्ती पैसा खर्च होतो. फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये मेडिकल कंडिशनचा किती टक्क्यांनी विचार केला गेला पाहिजे? खूप प्राथमिकता त्या गोष्टीला दिली पाहिजे. कारण का? की आपण साठवलेल्या पैशाचं किंवा आपण गुंतवलेल्या पैशाचा सगळ्यात मोठा शत्रू कोण असेल तर हॉस्पिटल. हं, बाकी ठिकाणी आपण कॉम्प्रोमाईज करू शकतो, एक्सक्यूज देऊ शकतो. पण हॉस्पिटल ही अशी गोष्ट आहे, तिथे आपल्याला काही एक्सक्यूज नसतो किंवा तिथे आपल्याला काही अ, पर्याय नसतो. मग त्याच्यासाठी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैशाचं प्रोव्हिजन आहे, ट्रीटमेंट घेण्यासाठी नाही, याचा काही संबंध नाही. ट्रीटमेंटसाठी आपल्याला खर्च हा करावाच लागतो. मग ते जर आपल्याकडे मेडिक्लेम थ्रू जर ऑलरेडी प्रोव्हिजन केलेलं असेल, तर आपल्याला आर्थिक नुकसान होण्याचे चान्सेस नसतात. नसतं. पण जर आपल्याकडे मेडिक्लेमचं प्रोव्हिजन नसेल, तर मात्र मग आपला साठवलेला पैसा किंवा इन्व्हेस्टमेंट केलेला पैसा हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी जाऊ शकतो. त्यासाठी मेडिक्लेम हा खूप इम्पोर्टंट फॅक्टर आहे फायनान्शियल प्लॅनिंगमधला. पण मेडिक्लेम आता सगळ्यांनाच परवडेल असं नाही. तर मग त्याचे कमी ज्याचा पगार आहे, तर त्याचा हप्ता जर का कोणाला परवडत नसेल, तर त्याला काही पर्यायी भाग आहे का? पर्यायी व्यवस्था असतात. प्रत्येक इन्शुरन्स कंपनीकडे 2-3 प्रकारचे प्लान्स असतात. एक अगदी बेसिक असतात, की नॉर्मल प्रीमियममध्ये पण त्यांना हेल्थ इन्शुरन्स दिला जातो हं, आणि एक असतात ॲडव्हान्स प्लान. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला मोठं प्रीमियम भरावं लागतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट्स पण एकदम चांगले चांगले राहतात. भेटतात. आता ज्यांच्याकडे थोडे पेइंग कॅपॅसिटीचा प्रॉब्लेम असेल, की ज्यांची पेमेंट करण्याची क्षमता कमी आहे, ते बेसिक प्लॅनमध्ये जाऊन स्वतःचं हेल्थ इन्शुरन्सचं प्रोव्हिजन करू करून घेऊ शकतात. शकतात. आता समजा आपण एखाद्याचा पगार 100% धरला, तर त्याचे किती टक्क्यामध्ये तुम्ही वर्गीकरण कराल, की ह्या-ह्या गोष्टींमध्ये फायनान्शियल प्लॅनिंगच्या निकषामध्ये किंवा फायनान्शियल प्लॅनिंगच्या टर्म्समध्ये ह्या-ह्या टक्क्यांनी ह्या-ह्या गोष्टीवरती त्यांनी प्लॅनिंग केलं पाहिजे? आता जेव्हा समोरच्या व्यक्तीचा आम्हाला नेट सरप्लस येतो, उदाहरणार्थ समजा त्यांचं उत्पन्न ₹100 आणि खर्च ₹70 आहे. हं, तर ₹30 जेव्हा आपल्याला कळतं, की ₹30 त्यांची बचत आहे किंवा सरप्लस म्हणा, तर त्या ₹30 मध्ये आपण पहिला त्यांचा रिस्क मॅनेजमेंट पार्ट कव्हर करतो. मग हं, त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीचा लाईफ इन्शुरन्स, तो थ्रू टर्म इन्शुरन्स करतो आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या फॅमिलीमध्ये जे काही मेंबर्स आहेत त्यांचं आपण हेल्थ इन्शुरन्सचं प्रोव्हिजन करतो हं. आणि त्याच्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते, ते आपण पोर्टफोलिओमध्ये ॲडजस्ट करतो. ओके. आता आज आपण बघतोय की फायनान्शियल प्लॅनिंग ही टर्म खूप मोठी व्यापक झाली आहे. याची सुरुवात मुळात कधीपासून झाली किंवा याचा वापर कधीपासून सुरुवात सुरुवात करायला सुरू थोडा केला? या गोष्टीचा सुरुवात आता रिसेंटली 5-10 वर्षापासून थोडा मोठ्या प्रमाणात सुरू झाला. तर त्याच्या अगोदरचा जर तुम्ही ट्रेंड बघाल, हं, तर नॉर्मल इन्व्हेस्टिंगवरतीच लोकांचा फोकस होता. म्हणजे जे ऑलरेडी डिझाइन स्ट्रक्चर आहे, जसं की पी-पी-एफ असो, एफ-डी असो, पोस्टाच्या काही योजना असो, याच्यामध्ये लोकांचा इन्व्हेस्टमेंट करण्यावरती भर होता. हं. पण आता थोडा ट्रेंड चेंज होतोय. लोकं आता आपल्या आर्थिक उद्दिष्टांप्रमाणे प्लॅनिंग करत आहेत. करतायत. मग आता फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे सेव्हिंग्ज म्हणावं की इन्व्हेस्टमेंट? नाही. सेव्हिंग्ज म्हणजे काय असतं, की तुमच्या महिन्याच्या उत्पन्नातून खर्च जाऊन जी रक्कम राहते, ते तुमचं सेव्हिंग्ज असतं. बरोबर. पण सेव्हिंगचं कन्व्हर्जन जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये करतो, तर त्याच्यामागे मुख्य उद्देश असतो महागाई. हं, नॉर्मल सेव्हिंगमुळे तुमचं पैशाची पर्चेसिंग पॉवर मेंटेन राहत नाही. हं, कारण महागाई वाढत असते. मग जर पैशाची पर्चेसिंग पॉवर जर आपल्याला मेंटेन ठेवायची असेल, हं, तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट ही करावीच लागेल. हं. मग आता याच्यामध्ये साधारण कुठल्या वयापासून सुरुवात केलेलं बरं असतं? आता आम्ही प्रत्येक जेव्हा इन्व्हेस्टरशी बोलतो, तेव्हा जे इन्व्हेस्टर स्पेशली यंग एज असतात, की ज्यांचं अर्निंग स्टार्ट झालेलं आहे, त्यांना आम्ही सांगतो, की तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगच्या गोल्डन फेजमध्ये आहात. हं, आता गोल्डन फेज का? कारण आपण समजा जर एक एक्झाम्पल घेतलं, एक मुलगा आहे, की ज्याचं वय 25 वर्ष आहे आणि एक व्यक्ती आहे, की ज्यांचं वय 40 वर्ष आहे. दोघांचं उत्पन्न जरी सेम असेल, तरी दोघांचा खर्च हा वेगळा असतो. हं. कारण यंग एजमध्ये तुमचे खर्च फार कमी असतात, कारण जबाबदाऱ्या नसतात, आर्थिक उद्दिष्टांची क्लॅरिटी नसते. पण जो 40 वर्षाचा व्यक्ती आहे, त्याच्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते, मुलांच्या शिक्षणाचा खर्च असतो, काही कर्ज असेल तर त्याचे हप्ते असतात. त्यामुळे त्याचा बचतीचा भाग फार कमी असतो. हं. त्यामुळे जे स्पेशली यंग एजमध्ये असतात, ज्यांचं अर्निंग जस्ट स्टार्ट झालंय, त्यांच्यासाठी खूप चांगली संधी असते. म्हणून आम्ही त्यांना म्हणतो, की ते गोल्डन फेजमध्ये आहेत. आता तुम्ही म्हणालात की
जितक्या लवकर सुरू हं. करतील तितकं बरं. पण पॅरलली हे पण सांगा, की साधारणपणे किती पगार असल्यावरती त्यांनी त्या इन्व्हेस्टमेंटकडे लक्ष देणं सुरू केलं पाहिजे? कारण सर आज आपलं शहरातलं हं. कॉस्ट ऑफ लिव्हिंग हे खूप हाय झालंय हाय. आणि त्या तुलनेमध्ये जसं आपण हं. इन्फ्लेशनचं हं. म्हटलं, की ते वाढतच चाललंय. हं. तर मग काय साधारण पगार वगैरे असेल तर त्याला तो सेफ झोनमध्ये आहे, की तो हं. प्लॅनिंगला लागू शकतो? आता जेव्हा एखाद्या व्यक्तीचं अर्निंग सुरू होतं, हं. तर तिथे पहिल्यांदा त्यांना त्यांचे खर्च ठरवावे जमा लागतात. करायला. मग खर्च जाऊन जी रक्कम शिल्लक राहते, मग ती अगदी छोटी जरी असेल, अगदी महिन्याला 1000, 2000 जरी असेल, तर त्यातून पण ते प्लॅनिंग स्टार्ट करू शकतात. त्याच्यासाठी असं नाही की फार मोठीच रक्कम तुमच्याकडे पाहिजे आहे. हं. तर अगदी छोट्या रकमेपासून पण तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करू शकता. आता फायनान्शियल प्लॅनिंग ही जी कॉन्सेप्ट तुम्ही म्हणताय, की 5-10 वर्षातच रुजू झालेली आहे. हं. तर ती मराठी जनांमध्ये कधीपासून किती त्याचा इन्फ्लुअन्स आहे? फार कमी इन्फ्लुअन्स आहे सर. अगदी तुम्ही पर्सेंटेजमध्ये म्हटलात तर ओन्ली 10% म्हणजे तुम्ही 100 लोकांना जर हं. विचारलं तर त्यातल्या हार्डली 10% लोकांना माहिती असेल की फायनान्शियल प्लॅनिंग काय असतं. हं. इन्व्हेस्टमेंट करतात लोकं. 100% लोकं इन्व्हेस्टमेंट करतात. पण नॉर्मल इन्व्हेस्टमेंट करणं आणि आर्थिक नियोजन करणं ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. तर अच्छा. आर्थिक नियोजन करणाऱ्यांचं प्रमाण फार कमी आहे. अगदी पर्सेंटेजमध्ये सांगायचं म्हटलं तर 10%. याचं जरा विस्तृतपणे सांगितलं तर बरं होईल, हां. की नॉर्मल आता इन्व्हेस्टमेंट. नॉर्मल काय होतं, की जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, तेव्हा आपण जे अवेलेबल प्रॉडक्ट असतात, जे प्री डिझाइन झालेले असतात, जसं की पोस्टाच्या काही योजना असो, पी-पी-एफ असो, इन्शुरन्स कंपनीचे काही प्लॅन असो, लोकं त्याच्यामध्ये स्वतःला ॲडजस्ट करतात. मग प्लॅनिंग हा कन्सेप्ट काय असतो, की समजा आज माझ्याकडे जो सोर्स ऑफ इन्कम आहे, त्याच्यातून माझा दर महिन्याचा खर्च जाऊन जी रक्कम माझ्याकडे शिल्लक राहते, हा झाला माझा सेव्हिंग. मग सेव्हिंगचं मी जेव्हा कन्व्हर्जन इन्व्हेस्टमेंटमध्ये करतो ना, तर पहिल्यांदा मला माझी आर्थिक उद्दिष्ट ठरवावी लागतात, हं. की मला भविष्यामध्ये कोणत्या उद्दिष्टांसाठी पैसे लागणार आहेत आणि त्याचं प्रोजेक्शन करावं लागतं. आता प्रोजेक्शन हा पार्ट काय असतो, की आज समजा मला माझ्या मुलीचं हायर एज्युकेशन करायचं आहे आणि माझी मुलगी आज 2री मध्ये आहे. तर आजपासून 10 वर्षांनी ती 12वी पास होणार आणि तिथे तिचं हायर एज्युकेशन स्टार्ट होणार. हं. मग मला प्रोजेक्शन म्हणजे काय असं, की आज जर माझी मुलगी 2025 मध्ये जर 12वी पास झाली असती, तर किती कॉस्ट एक्स्पेक्ट होती आणि तीच कॉस्ट जर पुढच्या 10 वर्षामध्ये जर 10% च्या एज्युकेशन इन्फ्लेशनने ग्रो झाली, तर ती अमाउंट किती असेल आणि त्याच्यासाठी मला आजपासून स्पेशली मुलीच्या शिक्षणासाठी किती पैसे भरावे लागतील, हं. याला हा प्लॅनिंगचा पार्ट असतो. याला प्रोजेक्शन बोलतात. मग आता याच्यामध्ये प्रोजेक्शन जेव्हा तुम्ही करता, हं. तेव्हा एज्युकेशनवरती किती टक्के एखाद्या माणसाने इन्व्हेस्टमेंट करून ठेवावी? किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असते, की सेव्हिंग करायची असते? इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट. सेव्हिंग्ज हा प्रकार तुम्ही तुमच्या एमर्जन्सी फंडसाठी यूज करू शकता. ओके. की एक मला इमर्जन्सीची किती रक्कम हवी तेवढी तुम्ही बँक अकाउंटला ठेवू शकता. त्याच्यानंतरची रक्कम तुम्हाला ही इन्व्हेस्टमेंटच करायची आहे. कारण इफ यू कांट इन्व्हेस्ट युअर मनी, यू कॅन डेप्रिशिएट युअर मनी. सिंपल. हं. जर तुम्ही तुमचे पैसे गुंतवणार नाही, तर महागाई तुमचा पैसा खाणार. बरोबर. म्हणून पैसा हा गुंतवावाच लागेल. मग आता हे गुंतवण्याचे किती प्रकार आहेत? आपण इन्शुरन्स बद्दल बोललो, एज्युकेशन बद्दल बोललो, हं. आणखीन काही प्रकार आहेत? रिटायरमेंट प्लॅनिंग असतं, कोणाला वर्ल्ड टूर करायचे असतात. प्रत्येकाचे डिफरंट फायनान्शियल ऑब्जेक्टिव्ह असतात, आर्थिक उद्दिष्ट असतात. त्याप्रमाणे आपण त्यांचं प्लॅनिंग करून देतो. म्हणजे ह्याला साधारण सामान्य माणसाच्या भाषेमध्ये एफ-डी ही जी पूर्वसंकल्पना होती हं. बँकेच्या टर्ममध्ये, तसंच मानव होता? हां, पण एफ-डी ही स्पेसिफिकली पर्टिक्युलर टर्मसाठी डिझाइन झाली असेल. जसं की 1 वर्षाची एफ-डी, 2 वर्षाची एफ-डी, 5 वर्षाची एफ-डी. पण तुमची आर्थिक उद्दिष्ट समजा 8 वर्षांनी, 10 वर्षांनी, 12 वर्षांनी येणार असतील, तर सेम एफ-डी तुम्हाला रिन्यू करत जावं लागतं. बरोबर. आणि एफ-डीमध्ये थोडा तुम्हाला प्रॉब्लेम काय राहतो, की रिटर्न पर्सेंटेज लेस दॅन इन्फ्लेशन राहतं. म्हणजे समजा आज तुम्ही जर महागाई वाढीचा दर आणि तुमच्या लाईफस्टाईल वाढीचा दर जर तुम्ही बघितला, तर हा तुम्हाला 10% च्या वरतीच दिसून येईल. पण जर तुम्ही एफ-डीचे रिटर्न बघितले तर 7 to 8% येतात. त्याच्यामध्ये पण तुम्हाला टॅक्सेशन लागतं. मग पोस्ट टॅक्स रिटर्न तुमचे 5 to 6% वरती येतात. मग तुम्हाला ज्या आर्थिक उद्दिष्टांसाठी प्लॅनिंग करायचं आहे, त्याची महागाई दरवर्षी 10% ने वाढते आणि तुमची गुंतवणूक 6% ने वाढते. तर त्याच्यामध्ये हा 3 to 4% चा डिफरन्स राहतो. तर तो डिफरन्स न राहण्यासाठी आपल्याला आर्थिक नियोजन करणं फार महत्त्वाचं असतं. मग ठीक आहे. आता तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये आहात म्हणून तुम्हाला हे सगळं आहे, माहिती आहे. पण एक सामान्य माणूस ज्याला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काहीही माहीत नाही, हं. त्यांनी इन्फ्लेशन हं. आपल्याला हिट करतंय हे कसं जाणून घ्यावं? आता ते स्वतःचा एक्सपेंडिचर म्हणजे स्वतःचा दर महिन्याचा खर्चाचा भाग जरी त्यांनी चेक केला, की आज आपण समजा 2025 च्या ऑक्टोबरमध्ये आहोत. ऑक्टोबर 24,
ऑक्टोबर 2022 जर त्यांनी बजेट बघितलं तरी त्यांना ती गोष्ट कळू शकते की दरवर्षी जो माझा महिन्याचा खर्च वाढतोय तो किती पटीने वाढतोय. त्याच्यामध्ये पण त्यांना त्या महागाई वाढीच्या दराचा अंदाज येऊ शकतो. पण आता हे समजा त्यांनी प्रोजेक्शन जरी केलं, आता तो काही अर्थतज्ञ नाहीये की ज्याला प्रोजेक्शन जमेल. बरोबर. तो फार फार 2 वर्षापूर्वी 100 रुपये माझे खर्च होत होते ते आता 500 झाले, एवढंच त्याला कळेल. मग जेव्हा त्याला जर का प्राथमिक प्रायमा फेसी जेव्हा प्रोजेक्शन केलं पाहिजे, याच्यानंतर मग तो आर्थिक नियोजन या शब्दाकडे वळेल, तर त्यासाठी काही मापक आहेत का? किंवा ह्या गोष्टी जर का तुम्हाला हिट करायचं तर साधारण 5 वर्षानंतर 500 चे 5,000 होणार, ते तुम्ही आत्ता ठरवून चाला आणि मग तुम्ही आर्थिक नियोजनाकडे वळा. त्याच्यामध्ये अगदी जर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जो महागाई वाढीचा दर आहे त्या पर्सेंटेजमध्ये तुमच्या इन्व्हेस्टमेंट जर रिटर्न आले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. तर तुमचं डेट स्ट्रक्चर किंवा तुमचा ग्रोथ रेट हा इक्वल आहे. पण महागाई वाढते 10% आणि तुमचे इन्व्हेस्टमेंट रिटर्न आहेत 8%, तर तुम्हाला हा 2% कॅप हा राहणारच आहे. बरोबर. मग आता शिक्षणावरती मग किती टक्के त्यांनी विचार? शिक्षणावरती ते त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांवरती राहतं की त्यांना समजा जर मुलांचं उच्च शिक्षण करायचं असेल तर त्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांच्याकडे किती वर्षाचा कालावधी आहे. दुसरी गोष्ट, ते मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आजच्या तारखेला किती पैसे एक्सपेक्ट करतात आणि भविष्यात त्याची व्हॅल्यू किती असते, मग त्याच्यासाठी किती रक्कम लागू शकते हे आपण त्यांना प्रोजेक्शन करून सांगू शकतो. आता इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की एज्युकेशन मध्ये झालं, इन्शुरन्स मध्ये झालं, आणि तिसरं कुठलं म्हणालात तुम्ही? रिटायरमेंट प्लॅनिंग असं म्हणालात. पण आता याच्यामध्ये जी युथ आहे, तरुण वर्ग जो आहे, जो 25-1 वर्षाचा असेल, तो रिटायरमेंटचं प्लॅनिंग करतोय का आता तुमच्या दृष्टीने, तुमच्या निरीक्षणामध्ये? नाही. जनरली जर तुम्ही मेजर जास्तीत जास्त जर बघितलं तर त्याच्यामध्ये युथचा हा इन्व्हेस्टमेंटकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा निराशाजनक आहे. कारण आता सध्या त्याची आवश्यकता नाही, नंतर बघू. त्यामुळे त्याचा ऍडव्हान्टेज घेण्याऐवजी डिसएडव्हान्टेज घेण्याचं प्रमाण जास्त आहे. फॉर एक्झाम्पल, आता जेव्हा यंग एज मध्ये मुलं असतात आणि त्यांचं अर्निंग स्टार्ट होतं तेव्हा आर्थिक जबाबदाऱ्या नसतात, खर्च हा लिमिटेड असतो. म्हणजे 100 रुपये मधला जर पर्सेंटेज मध्ये बोलायचं म्हटलं तर 20 to 30% त्यांचा एक्सपेन्स राहतो. 70% त्यांच्याकडे बचतीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी स्पेस असते. पण ते एक्झॅक्ट त्याचा उलटा उपयोग करतात काही लोक, की बचत न करता तो खर्चामध्ये कन्वर्ट करून ते पैसे खर्च करतात. तर तोच जर फ्लो त्यांनी इन्व्हेस्टमेंटकडे वळवला तर भविष्यात म्हणजे 15-20 वर्षानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती खूप वेगळी असू शकते. आता ह्या तरुण पिढीमध्ये तसं बघायला तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग, येस, ही एकच कॉन्सेप्ट रूल झालेली मला तरी दिसते. पण फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये ह्या गोष्टी आहेत हे त्यांना कितपत माहिती आहे किंवा त्याचा अवेअरनेस आहे का? अवेअरनेस फार कमी प्रमाणात आहे. कारण जनरली यंग जनरेशनचा जो कल असतो हा, जसं तुम्ही आता म्हणला तर ट्रेडिंग म्हणा की हायर रिटर्न्स प्रॉडक्ट मध्ये त्यांचा कल जास्त राहतो. ते बेसिक पासून स्टार्ट करण्यावर त्यांचा कल नसतो, की म्हणजे पहिल्यांदा कमी रिटर्न्स वाले प्रॉडक्ट, त्याच्यानंतर रिस्क वाढवून अजून रिटर्न वाढवून, याच्याकडे त्यांचा कल नसतो. ते अगदी डायरेक्ट मॅक्झिमम रिटर्न्सवर त्यांचा कल असतो. बरोबर आहे. मग आता एक्झॅक्टली याच्या ऑपोजिट 40 नंतर जेव्हा माणूस साधारणपणे 50 ते 80% स्टेबल असतो, घर असतं, लग्न विग्न झालेलं असतं, तर ह्या स्टेजला जर एखाद्याला फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर त्याच्याकडे त्यांनी किती वर्ष आहे त्याच्याकडे, आणि ते पॉसिबल आहे का? करू शकता सर. फायनान्शियल प्लॅनिंग हे तुम्ही कोणत्याही वयात करू शकता. फक्त जितकं तुम्ही लवकर करणार तेवढं तुम्हाला त्याचे फायदे जास्त भेटणार. आता समजा आपण जनरली 58 ते 60 वर्ष हे रिटायरमेंटचं एज पकडतो. पण समजा जेव्हा एखादा व्यक्ती जर 50व्या वर्षी सुरू करणार तर त्याच्याकडे रिटायरमेंटचा जो काय फंड क्रिएट करण्यासाठी अवघ्या 8 वर्ष आहेत. पण एखादी व्यक्ती जर 40व्या वर्षी सुरू करणार तर त्याच्याकडे 18 वर्ष आहेत. एखादा व्यक्ती जर 30व्या वर्षी सुरू करणार तर त्याच्याकडे 28 वर्ष आहेत. हा फरक पडतो. मग आता याच्यामध्ये जेव्हा 40शी पार झालेली व्यक्ती तुमच्याकडे येते तेव्हा त्यांचे काय काय कन्सर्न्स असतात तुमच्या अनुभवातून? आता त्यांचे ज्या अगोदर म्हणजे जेव्हा ते फायनान्शियल प्लॅनिंग या संकल्पनेवर बोलायला सुरू करतात तेव्हा आमचा पहिला त्यांना प्रश्न असतो की याच्या अगोदर तुमचं काय प्रोव्हिजन आहे, म्हणजे रिस्क मॅनेजमेंट तुम्ही काय केलेलं आहे, त्याच्यानंतर पोर्टफोलिओ तुमचा काय आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग मध्ये तुम्ही काय काय केलेलं आहे. मग त्या गोष्टी कन्सिडर करून आणि त्यांची भविष्यातली आर्थिक उद्दिष्ट कन्सिडर करून मग आम्ही त्यांचा पोर्टफोलिओ रिवाइज करून परत सुरू करतो. मग आता याच्यामध्ये तुमच्याकडे येणारे क्लायंट हे ऑलरेडी फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये ऍक्टिव्ह असणारे असतात की सगळे सुरुवातच करणारे असतात? सुरुवात करणारे, मेजॉरिटी सुरुवात करणारे, जास्तीत जास्त सुरुवात करणारे असतात. मग त्यांना तुम्हाला कन्व्हिन्स करायला किती? नाही, आता
ची सध्याची जी परिस्थिती आहे किंवा सोशल मीडियावरती जी अवेअरनेस आहे किंवा आता ऍडव्हर्टायझिंग मधून जे अवेअरनेस होत आहे त्याच्यामुळे खूप सोपी आहे. सोपं झालंय. हम्म. मग त्यांचे मेजर कन्सर्न्स काय वाटतात तुम्हाला? फायनान्शियल प्लॅनिंग, शिक्षण वाटतं की रिटायरमेंट प्लॅनिंग? रिटायरमेंट प्लॅनिंग वर त्यांचा जास्त फोकस राहतो. फोकस असतो. मग तो एज ग्रुप किती असतो? तो एज स्पेशली 30 to 40 च्या रेंज मधला ग्रुप जास्त असतो की ज्यांना रिटायरमेंट प्लॅनिंगचं. त्या रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये कशा पद्धतीचे इन्व्हेस्टमेंट स्कीम्स आहेत? रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी आपण थोडा अग्रेसिव्ह पोर्टफोलिओ करतो कारण आपल्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठीचा कालावधी हा जास्त राहतो. जनरली कमीत कमी 15 ते मॅक्झिमम 25 ते 30 वर्षाचा कालावधी आपल्याकडे असतो. त्याच्यामुळे आपण चांगला एक अग्रेसिव्ह रिस्कचा पोर्टफोलिओ बनवू शकतो की ज्याच्यामध्ये रिटर्न पोटेन्शियल हायर साईडला राहतं. आता आपण आपला पॉडकास्ट मराठी भाषेमध्ये आहे, हम्म. तर मराठी जो जनमानस आहे किंवा पालक वर्ग असेल किंवा तरुण असेल, त्यांचा ह्या दृष्टिकोनामध्ये किंवा आर्थिक नियोजनामध्ये किती सहभाग असणं गरजेचं आहे तुम्हाला वाटतं? म्हणजे या अर्थाने की त्यांनी आता ही गोष्ट हेरून की इन्फ्लेशन रेट वगैरे वाढत चाललंय, खास करून तरुण पिढीने, याच्याकडे सिरियसली बघणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? येस सर. किती महत्वाचं आजचं झालेलं आहे? खूप महत्वाचं आहे सर. कारण जर तुम्हाला तुमच्या भविष्यातले आर्थिक उद्दिष्ट जर गाठायचे असतील तर तुम्हाला आर्थिक नियोजन हा एकच पर्याय आहे. अच्छा. त्याच्याशिवाय तुम्ही तुमचे आर्थिक उद्दिष्ट गाठणं हा फार मुश्किल आहे. मग जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट वगैरे म्हणतो, जसं आपण स्टॉक बद्दल वगैरे म्हटलं, लोक आज काय म्हणूया स्मार्टफोन्स किंवा गाड्यांमध्ये इन्व्हेस्ट करतायत, तर त्याला तुम्ही आर्थिक नियोजनामध्ये नाही सर, ते तुमची इन्व्हेस्टमेंट नसते, ती तुमची डेड इन्व्हेस्टमेंट असते. आता इन्व्हेस्टमेंटचे 2 प्रकार असतात. जसं आपण म्हणतो की लक्झरियस गोष्टी जसं गाडी, मोबाईल, तर या गोष्टींमध्ये जेव्हा आपण पैसे हे करतो तर त्याची व्हॅल्यू कमी कमी होत असते. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करता तर त्याची व्हॅल्यू वाढत असते. तुम्हाला तुमचं निरीक्षण काय सांगतं की ह्या आर्थिक नियोजनामध्ये कुठल्या समाजाची लोक किंवा कुठली भाषिक लोक जास्ती आहेत मराठीच्या तुलनेमध्ये? जर अगदी तुम्ही कम्युनिटी वाईज बघाल तर गुजराती लोकांचा याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे की त्यांचं आर्थिक नियोजन खूप प्रॉपर असतं. त्यांचा काय त्याच्यामध्ये संकल्पना काय असते, काय विचार असतो? ते त्यांचं एकच संकल्पना असते की जो महागाई वाढीचा दर आहे त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स मला बनवायचे आहेत. ओके. ती त्यांचा विचारसरणीच तीच असते. हो सर. धंदा असू दे किंवा याच्यामध्ये म्हणजे ते फार विचारी असतात. येस. तुलनेने मराठी माणसं नाही. हो सर. मग आता तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? तरुण पिढीला माझा एकच सल्ला असेल की सर आता सध्या जसं मगाशी मी म्हटलं की तरुण पिढी म्हणजे काय की ज्यांचं आता एज्युकेशन संपून त्यांचं अर्निंग सुरू झालेलं आहे, तर अर्निंग पासून लग्नापर्यंतचा जो कालावधी असतो त्याला आम्ही गोल्डन फेज बोलतो. तर गोल्डन फेज मध्ये जे लोक ऍडव्हान्टेज घेतात म्हणजे त्यांच्याकडे असणाऱ्या पैशाचा मॅक्झिमम ते इन्व्हेस्टमेंट करतात, त्यांना 40 नंतर फायनान्शियल स्टॅबिलिटी पर्यंत ते लवकर पोहोचतात. म्हणजे तेवढा फायनान्शियल बर्डन राहत नाही. पण जे ह्या गोष्टीचा डिसएडव्हान्टेज घेतात त्याच्यानंतर मग तर त्यांना खूप तारेवरची कसरत ही करावी लागते. कारण ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट काय नसते, त्यामुळे समजा काय आर्थिक प्रॉब्लेम्स आले तर खूप आर्थिक स्थिती वर खाली होते. म्हणजे लोन घ्यायची वेळ आली तर मग ते कुठे तुम्ही बघाल? डेप्थ मध्ये बघाल की? आता लोन 2 प्रकारचे असतात. एक असतं प्रोडक्टिव्ह म्हणजे काय की तुम्हाला घर घ्यायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही लोन घेता, तर ते झालं प्रोडक्टिव्ह. पण तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी लोन घेताय तर ते प्रोडक्टिव्ह नाहीये. तुम्ही त्याच्यासाठी प्रॉपर नियोजन न केल्यामुळे तुम्हाला ते लोन घ्यावं लागलं. पण घर घेणं ही चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी लोन घेणं हा प्रोडक्टिव्ह आहे. कारण जरी लोन असलं तर तुमचे घर हे तुमचं ऍसेट आहे. पण जेव्हा तुम्ही आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी लोन घेता तर ती गोष्ट एकच दर्शवते की याच्यासाठी तुम्ही पूर्वीपासून प्लॅनिंग केलं नव्हतं. बरोबर. आता याच्यामध्ये ना एक प्रकार असा आहे घराच्या बाबतीत म्हणतोय मी, की भाड्यावर घर घ्यावं की स्वतःचं घर घ्यावं? आता सर जेव्हा घर या गोष्टीवर आपण बोलतो तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक असतं रेसिडेन्शियल पर्पज आणि दुसरं असतं इन्व्हेस्टमेंट पर्पज. आता रेसिडेन्शियल पर्पज म्हणजे काय की मी ज्या ठिकाणी राहतो, ज्या शहरात राहतो तिथे माझं घर नाही, मला माझं एक हक्काचं घर हवं आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही घर घेणं हे खूप गरजेचं आहे. तो भाग वेगळा आहे. पण ऑलरेडी माझ्याकडे एक घर असताना मी इन्व्हेस्टमेंट म्हणून दुसरं घर घेतोय तर ती फ्लॉप आयडिया आहे. अच्छा, फ्लॉप आहे. का म्हणून? आता जेव्हा आपण मगाशी जसं चर्चा केली तर इन्व्हेस्टमेंटचा मुख्य उद्देश काय असतो की इन्फ्लेशनला बीट करणं, म्हणजे महागाईला बीट करणं. मग आज जर आपण बघितलं की सरासरी 10 ते 11% महागाई वाढते,
तर आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंटचा बेंचमार्क काय आला, की मला कमीत कमी इन्व्हेस्टमेंटचं प्रॉडक्ट कोणतंही असू दे, गोल्ड असू दे, रिअल इस्टेट असू दे, म्युच्युअल फंड सॉरी इक्विटी असू दे, डेट असू दे, एफडी असू दे, आपल्याला 10% रिटर्न आले पाहिजे ही आपली मिनिमम एक्सपेक्टेशन आहे. मग 10च का? कारण महागाई जर 10% ने वाढते, माझ्या आर्थिक उद्दिष्टांच्या किमती जर दरवर्षी 10% ने वाढतात, तर मला इन्व्हेस्टमेंटवर पण 10% रिटर्न आले पाहिजे. मग जेव्हा तुम्ही रिअल इस्टेटमध्ये ॲज अ इन्व्हेस्टमेंट कॉल घेता, तर तिथे तुम्हाला 2 गोष्टींचा बेनिफिट असतो. एक असतं तुम्हाला रेंटेड इन्कम असतो, त्याला आपण रेंटल यील्ड बोलतो, आणि दुसरं असतं प्रॉपर्टी ॲप्रिशिएशन असतं. तर जर तुम्ही रेंटेड यील्डचा जर विचार केला, तर अक्रॉस द इंडिया म्हणजे पूर्ण भारतभरात तुम्हाला 3% वरचा कुठेही रेंटल यील्ड येत नाही. एक एक्झाम्पल घेतलं, जर समजा तुम्ही 1 करोडचा एक फ्लॅट घेतलात, तर त्याचं भाडं तुम्हाला वर्षाला 25,000 ते 28,000 पर्यंत भेटतं. म्हणजे त्याची रेंटल यील्ड तुम्हाला 3% खाली येते. आणि जर ती प्रॉपर्टी पुढच्या 15-20 वर्षामध्ये जर 7%च्या ॲव्हरेजने जर ॲप्रिशिएट झाली, तर तुमचा तो इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन बरोबर गेला. पण त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरा एक डिसएडव्हान्टेज काय असतो, की जेव्हा तुम्हाला फायनान्शियल क्रायसिस येतात, जरी तुमच्याकडे ॲसेट असेल, तरी तुमच्याकडे लिक्विडिटी नसते. बरोबर. त्यामुळे तुम्हाला पोर्टफोलिओ असा बनवायचा आहे, की मॅक्झिमम तुम्हाला लिक्विडाइज करता यावा, तो इझिली ऑपरेट करता यावा, इझिली ट्रान्सफर करता यावा, अशा पद्धतीने तुम्हाला ॲसेट्स बनवावे लागतात. पण म्हणजे तुम्ही असं म्हणताय, की जसं आता मुंबईमध्ये लोकं येतात, नोकरी करतात, स्वतःचा एक फ्लॅट वगैरे घेतात आणि गावाकडे एखादा फ्लॅट वगैरे शहरामध्ये घेऊन ठेवतात आणि म्हणतात, की हे आमची इन्व्हेस्टमेंट आहे. सो ती चुकीची आहे असं तुम्हाला सुचवायचंय, की काय आता नक्की? चूक आणि बरोबर त्यांनी जो डिसिजन घेतलाय, त्याच्यावरती डिसाईड होतं. आता समजा त्यांच्या आर्थिक गरजांचं जे भविष्यातलं प्रोव्हिजन आहे, ऑलरेडी जर त्याचं प्रोव्हिजन झालेलं असेल, तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाहीये. पण आर्थिक उद्दिष्टांसाठी जी रक्कम लागणार आहे, त्याचं ऑलरेडी म्हणजे प्रोव्हिजन झालेलं नाहीये आणि बाकीचा पैसा ते घरामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, तर तो प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये मग त्यांनी कशा पद्धतीने, जर समजा कोणीतरी अशा पद्धतीने कोणाची आपण धरून चालू की प्रॉपर्टी डेप्रिशिएट होत चालली, तर मग त्यांनी कशा पद्धतीने तो धोका ओळखावा आणि त्याच्यातून बाहेर पडावं? पहिल्यांदा ॲसेटची डेफिनेशन आपल्याला समजून घ्यावी लागेल सर. ॲसेट म्हणजे काय असतं, की जे तुम्हाला इन्फ्लेशनला बीट करून रिटर्न देईल, जे इझी टू ऑपरेट असेल, इझी टू लिक्विडेट असेल, इझी टू ट्रान्सफर असेल आणि इझी टू मेंटेन असेल. ह्या संज्ञेमध्ये जे ॲसेट बसतं, ते तुमच्यासाठी बेनिफिशियरी राहतं. अच्छा. आता घराचा जर तुम्ही बघितलात, स्पेशली आपण आता घर या किंवा रिअल इस्टेट ह्या संकल्पनेवरती बोलतोय, तर रिअल इस्टेटमध्ये ट्रान्सफर प्रोसेस खूप हेक्टिक असते, लिक्विडिटी नसते. जरी तुमच्याकडे 1 करोडचं घर असेल, तर तुम्हाला समजा आज 20-25 लाखाची गरज लागली, तर तुम्ही ते लिक्विडाइज नाही करू शकत. बरोबर. तिसरी गोष्ट, मेंटेनन्स कॉस्ट पण त्याची खूप जास्त राहते कंपॅरेटिव्हली अदर असेट क्लासेस. आणि चौथा पार्ट असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपरेटिंग पण खूप हेक्टिक असतं. होऊन जातं. मग आता समजा एखाद्याने गावचे खर्च काढण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं किंवा फायनान्शियल प्लॅनिंग करायचं ठरवलं, तर ते पॉसिबल आहे का? कारण तो कमवतोय इकडे, इकडच्या त्याच्या गरजा आहेत, इकडचे त्याचे खर्च आहे, प्लस त्याचं गावचं, कारण मुंबईतला ऑलमोस्ट 80% मराठी माणूस हा चाकरमानीचा आहे. मग त्याला जर का तिकडच्या इन्व्हेस्टमेंटचा जर का विचार करायचा असेल किंवा तिकडच्या खर्चाचा जर विचार करायचा असेल, तर त्यांनी कशा पद्धतीने प्लॅनिंग करावं? ते त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये पण त्याचं प्लॅनिंग करू शकतात. जरुरी नाही की त्याच्यासाठी त्यांना घर घेऊन येणाऱ्या रेंट इन्कम मधून ते खर्च मॅनेज करायचे, ते जरुरी नाहीये. मग त्याचं काही म्हणजे ओव्हरऑल तुमचं इन्कम डिफाईन करतं की तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग? इन्कम ॲज वेल ॲज तुमचे आर्थिक उद्दिष्ट डिफाईन करतात, की तुमचं आर्थिक नियोजन कसं असणार. मग आता तुम्ही काय सजेस्ट कराल, की साधारण पगाराच्या किती टक्के रक्कम ही बाजूला ठेवून त्याचा नियोजनासाठी कमीत वापर कमी केला पाहिजे? 30% ही रक्कम तुम्हाला तुमच्या आर्थिक नियोजनासाठी वापरायची असते. तरच त्याच्यामध्ये तुमचं रिस्क मॅनेजमेंट आणि तुमचं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग प्रॉपर होतं. म्हणजे 30% इन्व्हेस्टमेंटसाठी, उत्पन्नाच्या 30%. उत्पन्नाच्या 30%. मग त्याच्यामध्ये पण पोटभाग आहे 30%. हं. आज आपण भारताच्या बाबतीत म्हणायला गेलं तर 5 ट्रिलियन इकॉनॉमी आहोत. भविष्यात आपण 5 ट्रिलियनकडे वाटचाल करायचं म्हणतो, उद्दिष्ट आहे. जेव्हा आपण 3 ट्रिलियन वरती आहोत, तेव्हा आजची स्थिती काय आहे भारताच्या आर्थिक नियोजनाच्या दिशेने, आणि 5 ट्रिलियन पर्यंत पोहोचल्यावरती आपली काय असायला पाहिजे? म्हणजे जे केंद्र सरकारचं धोरण आहे, म्हणजे 2022ला जे अमृतकालचं जे त्यांनी हे केलं होतं, जे स्वातंत्र्यानंतर जेव्हा 2022ला 75 वर्ष झाली,
तर केंद्र सरकारचं असं उद्दिष्ट होतं की 2047 मध्ये आपल्याला विकसित राष्ट्र व्हायचंय. सध्या आपण विकसनशील आहोत, म्हणजे विकासाकडे वाटचाल करतोय. पण 2047 पर्यंत भारताला पूर्ण विकसित करायचंय. तर त्यावेळीची जी आपली इकॉनॉमी असेल ही पूर्ण विकसित झालेली असेल. तर सध्याचा जो कालखंड चालू आहे 2022 ते 2047 हा गुंतवणुकीसाठी खूप चांगला कालावधी आहे. अच्छा. 2022 ते 47. हो. म्हणजे गुंतवणूक म्हणजे इन टर्म्स ऑफ कुठे? रिअल इस्टेट? रिअल इस्टेट ऑल सगळ्या सेगमेंट्समध्ये. सगळ्या segment. रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड, सॉरी इक्विटीमध्ये, डेट्समध्ये. मग आता एखाद्या 20-25 हजाराचा पगार घेणारा माणूस आहे किंवा तरुण आहे, तर मग त्याने आत्तापासून जर का त्याने नियोजनामध्ये रस घ्यायला सुरुवात केली तर त्याला बऱ्यापैकी रिटर्न्स आणि या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. हो सर. आणि +40 आणि 50+ त्यांना किती स्कोप आहे? त्यांना पण स्कोप आहे सर, कारण हा जो कालखंड आहे हा 25 वर्षाचा कालखंड आहे. 2022 ते 2047. आता फक्त 3 वर्ष झालेत, म्हणजे अजून 22 वर्षाचा कालावधी आहे. मग आज ज्यांचं वय 50 आहे, 45 आहे, त्यांच्याकडे पण अजून चांगला 15-20 वर्षाचा कालावधी आहे. एक 60 वयाची मर्यादा आपण पकडली तर. एक साधारण किती आपण काय म्हणतात वयाचं मर्यादा आपण पकडली पाहिजे की तेवढा स्कोप ते ठेवून करू शकतात? हा, आता नोकरदारांसाठी काय असतं की त्यांची जो नोकरी असते ती 58 ते 60 वर्षापर्यंत असते. व्यावसायिकासाठी असं काही लिमिट नसतं, कारण त्यांचं व्यावसायिक उत्पन्न 60-65 नंतर पण सुरू असतं. पण जे स्पेशली नोकरदार वर्ग असतो त्यांचं रिटायरमेंट हा त्यांचा कन्सिडर करावे लागते. मग काही प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये 58 ते 60 पर्यंत रिटायरमेंट होते. मग ती कालमर्यादा ओळखूनच त्यांना ते प्लॅनिंग सांगावं लागतं. आता याच्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये फ्रॉड होण्याचे किती चान्सेस आहेत? आता फ्रॉड जे आपण ऐकतो की अशा काही योजना असतात की ज्या बुडाल्या वगैरे, तर त्याच्यामध्ये लोकांना सावध होण्यासाठी मी एक विनंती करेन की तुम्ही जेव्हा एखाद्या योजनेमध्ये पैसे गुंतवता तर त्या योजनेचा रेग्युलेटर कोण आहे ते पहिल्यांदा बघा. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी काय आहे. रेग्युलेटर म्हणजे आता आपण जेव्हा एखाद्या बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तर बँकांसाठी रेग्युलेटर कोण आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जी नियमावली तयार केली त्या नियमावलीनुसारच सर्व बँकांना कामकाज करावं लागतं. ते त्या नियमाच्या पलीकडे जाऊन काम करू शकत नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतातल्या सर्व बँकांची रेग्युलेटर आहे. तसं आपण ज्या एखाद्या स्कीम मध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करतो तर त्या क्षेत्रात रेग्युलेटर कोण आहे हे बघणं फार गरजेचं आहे. आणि मग त्यांनी काय नियमावली दिलेली आहे ते बघणं गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये बरेच जण सोन्यावरती इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करतात. त्याचा तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये किती स्कोप वाटतो? हो, त्याच्यामध्ये पण आपण काय करतो, आपण जेव्हा पोर्टफोलिओ डिझाईन करतो म्हणजे पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन करतो तेव्हा एक एक्सपर्ट ऍडवाइस नुसार असं सांगितलं जातं की तुमच्या ₹100 मधल्या इन्व्हेस्टमेंटसाठी असणाऱ्या ₹100 मधल्या 10 ते 15% वेटेज तुम्ही गोल्डमध्ये ठेवू शकता. ओके. कारण गोल्डचा एक असतं की सर, गोल्डचा जर तुम्ही गेल्या 25-30 वर्षाचा जर डेटा चेक केला तर गोल्डचे रिटर्न्स तुम्हाला 10 ते 12% रेंजमध्ये येतात. आणि त्याचं टॅक्सेशन हे डेटचं असतं. त्यामुळे तुम्ही 10 ते 15% तुमच्या गुंतवणूकच्या रकमेच्या 10 ते 15% वेटेज तुम्ही गोल्डमध्ये ठेवू शकता. आता याच्यामध्ये जेव्हा आपण आर्थिक नियोजनाच्या बाबतीत बोलतोय तेव्हा बऱ्याच वेळेला आपण बघतो की लोकांची फसगत झालेली असते, फसवणूक झालेली असते की अमुक याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला लगेच पैसे डबल करून मिळतील वगैरे असं तसं. हे खरंच शक्य असतं का की 2 महिन्यात 3 महिन्यात पैसे डबल वगैरे? नाही सर, हे ह्या अशक्य गोष्टी आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती अनरिअलिस्टिक रिटर्न्सवर विश्वास ठेवते, जसं की तुम्ही आता म्हणलात की 6 महिन्यात रिटर्न, 1 वर्षात रिटर्न, ह्या अशक्य गोष्टी आहेत. तर त्याच्यावरती जेव्हा इन्व्हेस्टर विश्वास ठेवतो आणि त्या स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तर त्याच्यामध्ये दोघांच्याही चुका असतात. एक तर ते इन्व्हेस्टरने पण अपेक्षेपेक्षा जास्त रिटर्न्स म्हणजे जे रिअलिस्टिकच नाहीये. आणि दुसरी गोष्ट, जे लोक ह्या योजना बनवतात तेही तेवढेच जबाबदार असतात. बरोबर. पण प्रॅक्टिकली रिटर्न्स यायला साधारण किती काळ लागतो? आता रिटर्न पर्सेंटेजचं मी तुम्हाला एक गुंतवणूकदारांच्या नॉलेजसाठी एक सांगतो की 72 हा आकडा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या ठिकाणी सांगण्यात येतं की तुम्हाला 10% रिटर्न भेटतील तर सरळ 72ला 10ने भागायचं आहे तुम्हाला. तर 72 डिवाइड बाय 10 केलं तर 7.2 येतं. म्हणजे तुमची जी रक्कम आहे ती डबल व्हायला 7 वर्ष 2 महिने लागणार.
7 वर्ष. 7 वर्ष 2 महिने. ओके. जर तुम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला 12% रिटर्न येतील, तर 72/12 तुम्हाला किती येतं? 6 येतं. तर तुमचे पैसे डबल व्हायला 6 वर्ष लागणार. पण जेव्हा तुम्ही म्हणता की 6 महिन्यात डबल, 1 वर्षात डबल, तर 72% रिटर्न, 72/72 म्हणजे 1, म्हणजे एका वर्षात डबल. तर हे रिटर्न म्हणजे अनरिअलिस्टिक आहेत सर. ते 72 काय आहे? कुठलं? 72 हा एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे सर, की जे तुम्हाला नंबर ऑफ इयर्स किंवा रिटर्न पर्सेंटेज आयडेंटिफाय करायला हेल्प करतं. ओके. जसं की आता समजा एखाद्याला समजलं की मला 12% रिटर्न येणार आहेत, तर मग हे मला कसं कळणार की माझी इन्व्हेस्टमेंट रक्कम किती वर्षात दुप्पट होणार? तर 72 ला तुम्ही रिटर्न पर्सेंटेजने डिवाइड करायचं, म्हणजे भागाकार करायचा. 72/12 म्हणजे 6 वर्षात तुमची गुंतवणुकीची रक्कम डबल होणार. जसं आपण दाम दुप्पट बोलतो. ओके. म्हणजे साधारणपणे जे फ्रॉडस्टर जे क्लेम करतात की 6 महिन्यात होईल, 10 महिन्यात होईल, 1 वर्षात होईल, ते तसं नाहीये. म्हणजे कसं शक्य आहे सांगा ना सर तुम्ही? 72 जर आपण बघितलं, 72 ही फिगर बघितली आणि तुम्ही म्हटला की तुमचे 1 वर्षात पैसे डबल करतो, म्हणजे तुम्ही रिटर्न किती पर्सेंट देणार मला? 72% रिटर्न देणार. 72% रिटर्न रिअलिस्टिक नाहीच आहेत सर. जर एखादी बँक, समजा आपण बँकिंग सेक्टरमध्ये स्टेट बँकेचे रेट्स हे बेंचमार्क पकडतो. मग स्टेट बँकेसारखी जर बँक जर तुम्हाला बोलते की आम्ही तुम्हाला 5 वर्षाच्या एफडीवरती 8% रिटर्न देऊ, तर 8% कुठे आणि 72% कुठे? मग हे इन्व्हेस्टरला स्वतःला थोडं अनालिसिस करावा लागेल की एसबीआय सारखी बँक किंवा कोणतीही बँक जेव्हा तुम्हाला 8-9%, 10% चे रिटर्नचं ऑफर करते आणि एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला 72% ची ऑफर होते, तर याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी गल्लत आहे. बरोबर. मग आता असे जर का केसेस तुमच्याकडे आले जे याच्यामध्ये गेले, तर मग त्यांना तुम्ही कसं सजेस्ट करता? कसं याच्यातून बाहेर काढता? आता तो आमच्या कंट्रोलच्या बाहेरचा विषय असतो. समजा एखादी व्यक्ती त्या स्कीम्समध्ये किंवा योजनेमध्ये पैसे गुंतवते, तर आणि त्याचा समजा उद्या फ्रॉड झाला, तर तो कोर्ट मॅटर होतो. त्याच्यामध्ये आमचा काही हस्तक्षेप नसतो. हा, पण ते इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर जर त्याच्यावरती डिस्कशन झालं, तर आपण सांगू शकतो की असा कोणता व्यवसाय की जो तुम्हाला वर्षामध्ये पैसे डबल करून देतो. बरोबर. तर असे व्यवसाय फार कमी आहेत, कारण आज कॉम्पिटिशनच्या युगामध्ये प्रत्येक बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन आहे. असं एखादाही सेक्टर किंवा असा एखादाही व्यवसाय नाही की ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशनच नाहीये. त्यामुळे समजा एखाद्या व्यवसायामध्ये जर तेवढं पोटेन्शियल असेल, तर त्याच्यामध्ये पुन्हा जेवढे कॉम्पिटिटर आल्यामुळे, स्पर्धक आल्यामुळे त्याचं हे कमी होतं. त्यामुळे हे थोडं इन्व्हेस्टरला पण त्याच्यावरती बेसिक अनालिसिस करणं फार गरजेचं आहे सर. मग आता तुमच्याकडे जे कोणी फायनान्शियल प्लॅनिंगसाठी येतात, तर त्यांचे मेन कन्सर्न्स रिटायरमेंट प्लॅनिंग वगैरे असतात असं तुम्ही म्हणालात. मग आता जर का कोणाला यायचं असेल तुमच्याकडे, तर मग त्यांनी कुठल्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा एज वाईज? जर आपण कॅटेगराईज केलं की बाबा तू जर का 25 ते 30 असशील, तर मग ह्या गोष्टींसाठी विचार करायला सुरुवात कर. 40+ असतील तर या गोष्टींसाठी तुम्ही कसं सजेस्ट कराल ते? आता जे अर्ली एज असतात, म्हणजे ज्यांचं उत्पन्न जर सुरू झालंय, तर त्यांच्या केसमध्ये आर्थिक उद्दिष्टांची क्लॅरिटी नसते. म्हणजे भविष्यात उद्दिष्ट कोणते येणार आहेत, किती वर्षाने येणार, याची क्लॅरिटी नसते. पण जे मॅरिड आणि ज्यांच्या स्पेशली जे मुलं आहेत, त्यांच्या केसमध्ये क्लॅरिटी असते की आज मुलांचं वय किती आहे, त्यांचं भविष्यात हायर एज्युकेशन कधी होणार आहे, लग्नाचं प्रोव्हिजन कधी होणार आहे, आपली रिटायरमेंट कधी येणार आहे. तर तिथे थोडं ते गोल बेस्ड प्लॅनिंग करणं सोपं जातं. आता तुमच्याकडे येणारे फायनान्शियल प्लॅनिंग वाले जे कस्टमर्स आहेत, जे क्लायंट आहेत, ते कुठल्या सेक्टर मधले जास्त आहेत असं तुम्हाला वाटतं? त्याच्यामध्ये असं काही सेक्टर हे नाहीये. सगळ्या प्रकारची लोक, नोकरदार असतात, व्यावसायिक असतात. आतापर्यंत किती जणांचं क्लायंट बेस आहे तुमच्याकडे? 750 पेक्षा जास्त क्लायंट आजपर्यंत आहेत माझ्या. गेल्या 15 वर्षामध्ये मी 750 लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग मॅनेज करतोय. ओके. आता हे झालं, आता तुमच्याकडे कोणी आलं तर तुम्ही त्याला गाईड करणं वगैरे. पण ह्या फायनान्शियल प्लॅनिंग या मुद्द्यावरती कोणीतरी स्कॅम करतंय किंवा फ्रॉड करायचा प्रयत्न करतंय आपल्या बरोबर, हे समोरच्याला, एखाद्या अशिक्षित माणसाला किंवा ज्याला या बाबतीत माहित नाही, जो पहिल्यांदाच करायला जातो, तर त्याला कसं ते अलर्ट किंवा अलार्म झालं पाहिजे? मगाशी पण मी या गोष्टीचं उदाहरण दिलं होतं की जेव्हा एखाद्या गुंतवणुकीच्या इन्स्ट्रुमेंट मध्ये तुम्ही गुंतवणूक करता, तर तिथे रेग्युलेशन कोणाचं आहे हे बघणं प्राथमिक गरजेचं आहे. समजा तुम्ही इन्शुरन्स सेक्टरमध्ये गुंतवणूक करायला गेला, तर IRDA ते रेग्युलेट करते. तुम्ही म्युच्युअल फंड्स किंवा स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करायला गेला, तर तुम्हाला तिथे सेबीचे रेग्युलेशन्स असतात. तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये गुंतवणूक करायला गेला, तर RBIचे रेग्युलेशन्स असतात. त्यामुळे रेग्युलेटेड इन्स्ट्रुमेंट मध्ये जर तुम्ही गेला, तर फ्रॉड होण्याचे चान्सेस
कमी आहे. कमी राहतात. बरोबर आहे. आता तुम्ही जेव्हा प्लॅनिंग हा शब्द उच्चारता, हम्म. समजा एखाद्याला एज्युकेशन प्लॅनिंग करायचं हम्म. असेल, समजा आता मी आहे, हम्म. मला माझ्या मुलाला उद्या काय म्हणतात इंजिनिअरिंगला टाकायचं आहे आणि माझा पगार साधारण 35-40च्या रेंजमध्ये आहे, तर मग त्याचं प्लॅनिंग मी कसं केलं पाहिजे? हा, आता जेव्हा तुम्ही स्पेशली मुलांच्या उच्च शिक्षणाचं प्लॅनिंग करता, तर त्याच्यामध्ये प्रमुख पहिला घटक असतो की मुलाचं सध्याचं वय, भविष्यात त्याचं हायर एज्युकेशनचं वय. आता समजा एखादा मुलगा दुसरीला आहे, तर त्याचं हायर एज्युकेशन आजपासून 10 वर्षांनी सुरू होणार, कारण आजपासून 10 वर्षांनी तो 12वी पास होणार आणि जनरली आपण हायर एज्युकेशन 12वी नंतर सुरू करतो. मग 10 वर्षानंतर त्याचं हायर एज्युकेशन सुरू होणार, म्हणजे त्याच्या गुंतवणुकीचा कालावधी किती झाला? 10 वर्ष. दुसरा प्रश्न असतो की आज जर तुमचा मुलगा 12वी पास झाला असता, तर त्याचं हायर एज्युकेशन कम्प्लीट म्हणजे त्याचं उच्च शिक्षण कम्प्लीट करायला तुम्ही किती खर्च एक्सपेक्ट करता? 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख. समजा 10 लाख हे आपण एक उदाहरणार्थ पकडलं, तर आजचे 10 लाख जर पुढच्या 10 वर्षामध्ये 10% महागाईने जर वाढले, तर ते किती होऊ शकतात? आणि ती रक्कम मला जर 10 वर्षात बनवायची असेल, तर मग मला मंथली किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, हे आपण ते कॅल्क्युलेशन करून त्यांना ते सांगू शकतो. आता आर्थिक नियोजनामध्ये एक थोडासा ऑफबीट विषय असेल कदाचित माझ्या मते, मृत्यूपत्र हा आर्थिक नियोजनामध्ये मोडतो की त्याच्या बाहेर आहे? मृत्यूपत्र किंवा विल डीड हा पण एक आर्थिक नियोजनाचाच भाग असतो. कारण जसं वेल्थ क्रिएशन करणं जेवढं महत्वाचं असतं, तेवढंच वेल्थचं डिस्ट्रीब्युशन करणं पण तेवढंच महत्वाचं असतं. ओके. कारण जो विल करणारा व्यक्ती आहे त्याला टेस्टेटर बोलतात. टेस्टेटरला जर त्याच्या पश्चात त्यांच्या संपत्तीचं वितरण जर विनावाद करायचं असेल, तर विल बनवलं किंवा म्हणजे मृत्यूपत्र बनवलं कधीही योग्य ठरतं. त्याचं काय प्रोसिजर असते किंवा कसं असतं ते? त्याच्यामध्ये जो टेस्टेटर असतो तो एक एक्झिक्युटिव्ह अपॉइंट करतो की त्याच्या पश्चात ती व्यक्ती त्या मृत्यूपत्राचं हे तयार करेल, म्हणजे विस्तरण करणार. ओके. आणि त्याच्यामध्ये बेनिफिशियरी त्यांना अगोदर सांगायला लागतात की हे मृत्यूपत्रामध्ये बेनिफिशियरी कोण कोण राहणार, जसं की फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्ह, फ्रेंड्स और चॅरिटेबल इन्स्टिट्यूट. ते जे ठरवतात त्या लोकांना ते संपत्ती म्हणजे जो टेस्टेटर म्हणजे जो विल करणारा व्यक्ती आहे तो कोणालाही त्याच्या संपत्तीचं वितरण करू शकतो. मग ते जे व्यक्तींना हे करतात ज्या पर्सेंटेजमध्ये, त्या पर्सेंटेजमध्ये त्यांना तो एक्झिक्युटिव्ह त्यांच्या संपत्तीचं वितरण करतो. ओके. पण आता याच्यामध्ये एक अशी मान्यता आहे की जो आजारी आहे किंवा अशी लोकच ते बिल वगैरे बनवतात, तर तसं काही नाही सर, बिल बनवण्यासाठी असं तुम्ही कोणता एजचा स्पेसिफिक फॅक्टर नाहीये. तुम्ही जितक्या लवकर बिल बनवाल तितकं चांगलं आहे. ती तुम्ही इन फ्युचर मॉडिफाय करू शकता. जोपर्यंत बिल बनवणारा व्यक्ती आहे तर तो कितीही वेळा ती बिल मॉडिफाय करू शकतो, त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. तो अधिकार पूर्णतः त्यांना असतो. मॉडिफिकेशनला अनलिमिटेड येस, त्याला असं काही लिमिट नाही की तुम्ही एकदा बनवलेली बिल पुन्हा त्याच्यामध्ये बदल करू शकता, असा काही नियम नाही. तुम्ही त्याच्यामध्ये किती वेळा बदल करू शकता. ओके. मग त्याच्यात साधारणपणे त्याची प्रोसेस काय असते की कशा तुम्हाला ही प्रोसेस ऍडव्होकेट थ्रूच केली जाते. एक ऍडव्होकेट तुम्हाला त्या गोष्टीमध्ये हेल्प करू शकतात. ते तुमची बिल बनवतात, नंतर ती रजिस्टर करतात. रजिस्टर केल्याचा बेनिफिट काय राहतो की ते एक लीगल डॉक्युमेंट समजलं जातं. ओके. म्हणून ती रजिस्टर करणं कधी चांगलं. रजिस्टर कुठे करायचं ते? तर ते मॅजिस्ट्रेट मध्ये ते रजिस्टर करतात, रजिस्ट्रेशन करतात. आणि जर त्याला पुन्हा अपडेट करायचं असेल 10 वर्षांनी, ती व्यक्ती तुम्हाला तुमचं जे काही त्याच्यामध्ये बदल करायचे असतील ती व्यक्ती तुम्हाला बदल करून परत ती रजिस्टर करून देते. ओके. आता मगाशी आपण फ्रॉड विषयी बोललो, डिजिटल स्कॅम बद्दल तुमचं काय मत आहे? आता डिजिटल स्कॅम मध्ये काय असतं की सर, आजकाल बऱ्याच वेळा फोन कॉलिंगवर योजनांचं माहिती दिली जाते आणि लोक त्या योजनांना बळी पडतात. बरोबर. तर माझं गुंतवणूकदारांना एक विनंती आहे की जेव्हा एखादी योजना तुमच्यापर्यंत येते तर ती फोनवर एक्सप्लेन न करता त्या व्यक्तीला समोरासमोर भेटून तुम्ही ती योजना समजून घ्या, त्याच्यामधला ट्रान्सपरन्सी ऍक्सेस समजून घ्या, त्याचं रेग्युलेशन समजून घ्या आणि मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तुम्ही समजा एखाद्या व्यक्तीला न भेटता जर तुम्ही फोनवर दिलेल्या माहितीवर जर गुंतवणूक कराल तर भविष्यात तुम्हाला त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात. पण ह्या फ्रॉडवरनं वाचण्यासाठी फिजिकल भेटणं हेच हा एकमेव कसं पर्याय असतं, आहे. तुम्ही माझा आतापर्यंतचा अनुभव सांगतो, जेव्हा तुम्हाला फोन कॉलिंगवरनं काय योजना सांगितल्या जातात तर ते लोक तुम्हाला भेटायला कधी तयार होत नाहीत.
एखादी काही केस स्टडी वगैरे सांगू शकता या आहेत सर, बाबतीत? माझ्याकडे एक बरेच असे क्लायंट्स आहेत की जे त्यांचे अनुभव सांगतात. एक क्लायंट होते की त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्हाला एक स्कीम आहे की ज्याच्यामध्ये ₹1,00,000 भरायचे आहेत आणि तुम्हाला 10 वर्षानंतर दरवर्षी ₹1,00,000 भेटणार. असं ओके. त्यांना फोनवर माहिती देण्यात आली होती. हं. पण जेव्हा त्यांच्या हातामध्ये पॉलिसी डॉक्युमेंट्स आले, तेव्हा त्यांना असं समजलं की 1,00,000 हे वार्षिक वन टाईम प्रीमियम नसून ते दर वर्षाचं 10 वर्षाचं प्रीमियम आहे. म्हणजे 10 लाख झाले. हां, म्हणजे दरवर्षी त्यांना ₹1,00,000 भरायचे आहेत, हं. की त्यांचं तेवढं म्हणजे पेइंग कॅपॅसिटी पण नाहीये. हं. तर अशा गोष्टी का होतात? कारण ती व्यक्तीला तुम्ही व्यक्तिशः भेटला नसता किंवा त्या काय योजना आहेत त्या इन डेप्थ तुम्ही समजून घेतलेल्या नसतात. त्याचे पॉलिसी वर्डिंग्स तुम्ही वाचलेले नसतात. जेव्हा एखादी योजना तुम्हाला सांगितली जाते, तर त्याची पॉलिसी वर्डिंग ऑलरेडी बनवलेलं असतं. ते तुम्हाला वाचून क्रॉस चेक करायचं असतं, की ती योजना खरोखर सांगितली आहे त्याप्रमाणे आहे, की त्याच्यामध्ये काय बदल आहेत. बरोबर. आता पॉलिसी वर्डिंग हा शब्द तुम्ही हं. वापरलात. बरेच जण त्या दृष्टीने विचार करतच नाही. आता त्याच्यामध्ये गुंतवणूकदारांच्या अवेअरनेससाठी एक अजून हे सांगतो, की जेव्हा एखादी ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करता, स्पेशली इन्शुरन्स सेक्टरमध्ये, तर तिथे एक फ्री लूक पिरियडचा एक ऑप्शन असतो. फ्री लूक. फ्री लूक पिरियड. हं. फ्री लूक पिरियड म्हणजे काय असतं, की जेव्हा एखाद्या स्कीममध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आणि तुम्हाला समजलं, की जी मला माहिती देण्यात आली होती, ती माहिती आणि ॲक्चुअल माहिती दोन्ही वेगळ्या आहेत. हं. तर तुम्ही ते प्रपोजल कॅन्सल पण करू शकता. त्याच्यासाठी 15 दिवसाचा पिरियड असतो. सुरुवातीची हां, पॉलिसी इन्व्हेस्टमेंट घेतल्यापासून. केल्यानंतर पासून तुम्ही 15 दिवसामध्ये ते प्रपोजल कॅन्सल करून तुमचे पैसे परत घेऊन तो प्रपोजल कॅन्सल करू शकता. हं. पण हे फक्त इन्शुरन्ससाठी आहे, बाकी येस. कुठल्या नाही, हे याच्यामध्ये फक्त इन्शुरन्स सेक्टरसाठी ॲप्लिकेबल आहे. पण ते प्रीमियम वरती डिसाईड होतं, की हे जे फ्री लूक आहे नाही, नाही, ते premium- दिवसावरती सर. ज्या दिवशी तुम्ही पॉलिसी कॉन्ट्रॅक्ट सुरू करता, हं. तिथून पुढे 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही तो कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू शकता. अमाउंट रिफंड होत. येस. 100% अमाउंट तुमची रिफंड होते. ओके. मग आता पॉडकास्टच्या शेवटाला आलोय. सामान्य माणूस हं. जो गोरगरीब आहे, हं. जो हातावरती कमवतोय, तो पगारदार, आजचा जेनझी हं. आणि 40+. हं. अशा 3-4 कॅटेगरीजच्या युवकांना, माणसांना फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल तुम्ही काय महत्वाचा सल्ला द्याल? थोडासा जर आपण ओव्हरऑल जर एक विचार केला ना, मगाशी आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं, की 100 मधले फक्त 10% लोक अवेअर्ड आहेत. हं. बाकी 90% लोकांचं वे ऑफ प्रॅक्टिस काय असतं, की इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट. हं. बट ॲक्च्युअल वे काय आहे, की इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू एक्सपेन्सेस. बरोबर. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या उत्पन्नातून गुंतवणूक करून राहिलेल्या पैशामध्ये तुमच्या आर्थिक गरजा मॅनेज करायच्या आहेत. हं. पण मॅक्झिमम लोकांचा प्रवास उलटा असतो. उत्पन्न वजा खर्च, राहिलेल्या रक्कमचं ते गुंतवणूक करायला सुरुवात करतात. हं. तर हे होते प्रकाश महिन सर, फायनान्शियल कोच आहेत आणि मागच्या वेळी त्यांनी आपल्या चॅनलवरती म्युच्युअल फंडवरती पॉडकास्टमध्ये सहभाग झाले होते. तोही तुम्ही बघू शकता आणि आत्ता फायनान्शियल प्लॅनिंग हे किती महत्वाचं आहे हे ह्याच्यावरती त्यांनी आता आपल्याला सुरेख असं मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला जर का आता याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट झाला असेल तर तुम्ही प्रकाश सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये देऊच. आणि तुम्ही जर का इन फ्युचर सुद्धा काही करायचा विचार करत असाल किंवा जसं त्यांनी फ्रॉडच्या बाबतीत पण सांगितलं, की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायचा नाही किंवा 7272 हा नंबर त्यांनी सांगितला. या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवणं मला असं वाटतं गरजेचं आहे. जेणेकरून आपण स्वतः आर्थिक साक्षर होऊ आणि आपलं कुठेही नुकसान होणार नाही. तर आता प्रकाश सर तुम्हाला फायनल कोट काय द्यायचा असेल प्रेक्षकांना तर तुम्ही देऊ शकता. मी एक तुमच्या माध्यमातून लोकांना एकच मेसेज देऊ इच्छितो, की लवकरात लवकर तुमचं आर्थिक नियोजनाला सुरुवात करा. जेवढं तुम्ही आर्थिक नियोजन उशिरा करणार, तेवढं तुम्हाला पुढे जाऊन त्याचा प्रेशर जास्त येणार. आता प्रेशर म्हणजे काय, की समजा एखादा 30 वर्षाचा व्यक्ती वयाच्या 30शी मध्ये जर त्याचं रिटायरमेंट प्लॅनिंगचं जर प्रोव्हिजन करतो, तर त्याच्या हातामध्ये साधारणतः 28 ते 30 वर्षाचा कालावधी असतो. तो रिटायरमेंटचा कॉर्पस क्रिएट करण्यासाठी. पण एखादा व्यक्ती जर 50व्या वर्षी सुरू करतो, तर त्याच्याकडे फक्त 10 वर्ष राहिलेले असतात. तर मग त्याला इन्व्हेस्टमेंट अमाउंट खूप मोठी बेअर करावी लागते, कारण त्याच्याकडे टाइम कमी झालेला आहे. तर मग जितक्या लवकरात लवकर आपण सुरुवात करू, तेवढा आपल्याला मोबदला पण भेटतो आणि आपल्याला कमीत कमी रकमेमध्ये आपल्या आर्थिक गरजा पण पूर्ण होतात. तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल.
आमचा किंवा प्रकाश सरांचा दोघांचाही आग्रह नाही की त्यांच्याकडनंच करून घ्या, पण जिथून कुठून तुम्ही करून घ्या, तुम्ही आर्थिक साक्षर व्हा, एवढीच तुम्हाला विनंती. धन्यवाद धन्यवाद प्रकाश सर, सर. आपण आल्याबद्दल.